नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता सकाळचे वाजलेले आहे 10:30 आणि घरात लावून झालं नेहमीसारखं. वातावरण खराब आहे हा आठवडा आणि पुढचा जो आठवडा आहे तो पावसाचाच दाखवत आहे. आज आहे सोमवार आणि वातावरण इतकं मस्त झालेलं आहे आणि मी विचार केला चला वॉकला जाते. आणि मला जेव्हा केव्हा वेळ मिळतो, रेग्युलर नाही हां, जेव्हा केव्हा वेळ मिळतो ना मी वॉकला अशी निघून जाते. आणि आजूबाजूचा जो नेचर आहे तो खरंच खूप सुंदर आहे. आणि नेचरच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या मला खूप आवडतात. म्हणजे मी जेव्हा आपण हे घर घ्यायचा विचार केला, घर तर खूप आवडलं होतं, पण दुसरी गोष्ट जी आवडली होती ते म्हणजे आजूबाजूचा जो निसर्ग सौंदर्य आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे. आणि इतकं भारी वाटतं, आजूबाजूला एवढी ग्रीनरी आहे, फॉरेस्ट आहे इथे. आणि सकाळीच पाऊस झाला आणि आता थांबलेला आहे. आणि हे जे झाड आहे तुम्हा सर्वांना खूप आवडतं. आणि या झाडावर पाणीसुद्धा असं पडलेलं आहे, तर त्यामुळे ना ते बघायला इतकं छान वाटतंय ना. आणि बघा आता पूर्ण असं भरलेलं आहे, पूर्ण पानांनी ते झाड भरलेलं आहे. अगोदर सुरुवातीला जस्ट पानं येत होती आणि आता बघा किती सुंदर दिसते. आणि आता मी राऊंड मारायला तर जातच आहे, पण माझ्या आजूबाजूचा जो निसर्ग सौंदर्य आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि फॉरेस्ट दाखवणार आहे, परत सगळ्या गोष्टी, थोड्या गोष्टी ज्या आहे ना मी शेअर करणार आहे. आणि भरपूर लोकांना हा व्हिडिओ बघायचा होता. कोमल, आजूबाजूचा जो परिसर आहे तो आमच्यासोबत शेअर कर. तर चला आता मी शेअर करते, माझं वॉक पण होऊन जाणार आणि हे जे नेचर आहे तुमच्यासोबत शेअर पण करणार आणि भरपूर काही गोष्टी. चला, घराचा जो एंट्रन्स आहे तर तिथे अशी ही झाडं आहे आणि भरपूर फुलं आलेली आहे. आणि अशी जी झाडं आहे ना तर अगोदर खाली होती आणि नंतर बघा अशी पूर्ण अशी वरती झाली. आणि त्यानंतर मग हे जे झाड आहे ना हे पाणी ती सुंदर दिसते बघा. सो आता तर मी निघाले आहे आणि एकदम हलकासा पाऊस येतो आहे. आणि अशा वातावरणामध्ये ना वॉक करणं म्हणजे एकदमच भारी आणि एकदम शांतता आहे. आणि प्रत्येकाला आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ हवा असतो. जे वातावरण आहे ते असं वाटतं ना असं स्वच्छ असावं आजूबाजूला, परत स्वच्छ हवा. आणि जेव्हा सकाळ होते ना तर मी काय करते, मेन डोअर ओपन करते. आणि हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं असेल, मेन डोअर ओपन करते आणि 2-3 मिनटं आहे ना उभी राहते. आणि जी फ्रेश हवा असते ना सकाळची, तर आपण म्हणतो ना ती सकाळची ना फ्रेश हवा घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. पण इथे सकाळचीच हवा नाही, दुपार, संध्याकाळ, रात्री फ्रेश हवाच असते, कारण की इथे जास्त धूळ वगैरे नसते. आणि मी आता जिथे राहते ना तर तिथे असं निसर्ग सौंदर्य आहेच, पण इथे कुठे पण तुम्ही राहा हवा एकदम स्वच्छ असते. तर त्यामुळे कसं ती एक गोष्ट सर्वांना खूप आवडते. आजूबाजूला रस्ता जो असतो ना तो एकदम नेहमी असा स्वच्छ असतो, म्हणजे असं कचरा वगैरे नाही राहत. किंवा आपापली इथे जी जबाबदारी आहे का कचरा होऊ द्यायचा नाही, आणि जेवढा आपला आजूबाजूचा जो परिसर आहे स्वच्छ ठेवता आला तर तो ठेवायचा. थोडीशी अंडरस्टँडिंग आहे इथे, तर चांगलं वाटतं. तर आता मस्त आता निघालेली आहे मी आणि इतकं भारी वाटतं, फ्रेश हवा आणि एकदम शांतता. ऑलमोस्ट आता समर तर स्टार्ट झालेला आहे, पण ती झाडांची जी पानं आहे ना कलरफुल, इतकं भारी वाटते ना बघायला. चला, फॉरेस्ट जवळ आले आहे मी. आणि घराच्या अगदी 2 मिनिटांच्या अंतरावरच फॉरेस्ट आहे. आणि इथलं जे फॉरेस्ट असतं ना तर ते एकदम सेफ असतं, कारण की भरपूर जणं वॉकला जातात, ट्रेकिंग करतात. आणि इथल्या लोकांना ट्रेकिंग करायला खूप आवडतं. जसं स्प्रिंग सीझन स्टार्ट होतो ना तर मग गार्डनिंग करणं, परत त्यासोबतच ट्रेकिंग करणं, किंवा असं नॉर्मल ज्यांच्याकडे डॉग्स आहे तर त्यांनासुद्धा आहे ना वॉकला घेऊन जाणं. तर त्यामुळे ना इथलं जे फॉरेस्ट आहे सेफ, अजिबात कोणतेही प्राणी नसतात किंवा रिस्की असं काहीच नाही. किंवा आपल्या इथे आपण जर असं फॉरेस्टला जायचा विचार केला तर कसं थोडीशी भीती वाटते का कोणी प्राणींची वगैरे किंवा काय, पण इथे तसं नसतं. आणि मी कंपॅरिझन अजिबात करत नाही आहे, ज्या गोष्टी आहे इथल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता बघा हा रस्ता आहे
आणि जेव्हा गाडी जाते ना इथे स्टॉपचं साईन आहे, म्हणजे अगोदर इथे गाडी थांबली पाहिजे, कारण की समोरून पण एक गाडी येते किंवा कोणी रस्ता क्रॉस करतं ते बघा. आणि इथे समोर गाडी नाही जाऊ शकत, इथे फक्त वॉक करू शकतो किंवा सायकलिंगला अलाउड आहे. आणि इथे सुद्धा एक रस्ता आहे, तर इथून सुद्धा तुम्ही ना इथे गाडी जाऊ शकते आणि इथे सुद्धा साईन आहे बघा. चला आता आपण जाऊया फॉरेस्टमध्ये. आता आपण आलो आहोत आणि 2 मिनिटांच्या अंतरावर असं सुंदर असं निसर्ग सौंदर्य असल्यावर काय पाहिजे. हे बघ, चारी बाजूला ग्रीनरी आहे आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि मी हा नॅचरल आवाज ठेवते पक्ष्यांचा तुम्हाला ऐकू येण्यासाठी. नंतर तर मी म्युझिक आहे ना थोडंफार ॲड करेलच. हे बघा, मस्त गार हवा आणि खूप अशी जास्त थंडी नाही आहे, पण थोडंसं गार वाटतं. आणि कोणीच नाही आहे, मी एकटी आहे, मला कसलीही भीती नाही आहे इथे वॉक करण्यासाठी. आणि अगोदरचं जे घर आहे तिथे पण समोर, तिथे पण तुम्हाला मी फॉरेस्ट दाखवलं होतं आणि ते पण घराच्या अगदी समोरच होतं आणि हे पण तसंच आहे. आणि अशा ठिकाणी किंवा अशा नेचरच्या ठिकाणी जेव्हा आपलं घर असतं तर मला असं वाटतं खरंच लकी आहे मी, कारण की आपण आहे ना असं नेचरच्या ठिकाणी किंवा आपल्याला असं निसर्ग सौंदर्य बघायला मिळायला पाहिजे म्हणून आपण किती लांब लांब ट्रिप करतो. किंवा असं शांतता हवी असते आपल्याला, किंवा कोणी खूप सिटीमध्ये राहत असेल तर असं वाटतं नाही का असं शांत ठिकाणी आपण जावं, थोडासा टाईम रिलॅक्स करावा, पण तसं नाही आहे इथे. आणि मी बघा इथे मी फॉरेस्टमध्ये जरी जाते ना तरी रस्ते बघा एकदम क्लीन आहे, अजिबात कचरा नाही. आणि फॉरेस्टमध्ये असूनसुद्धा इथे ठिकठिकाणी आहे ना कचऱ्याचे डबे असतात, म्हणजे काही लोक असतात किंवा काही कोणाला कचरा टाकायचा असेल तर मग तो व्यवस्थित आहे ना त्या डब्यामध्ये टाकला पाहिजे, म्हणून इथे ठिकठिकाणी कचऱ्याचे डबेसुद्धा असतात. आता समोर तुम्हाला दाखवते, इथून पण एक रस्ता आहे समोर जायला. आता हा जो समोरचा रस्ता आहे ना तर इथे पण आहे ना भरपूर लोक आहे ना वॉक करतात. हे बघा, हे बघा एकदम घनदाट जंगल आहे आणि रस्ते बघा. आणि एवढं शांततेत आहे ना, असे शांतता असते ना आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांचा असा आवाज येतो ना, मस्त वाटते ना. अर्धा तास वॉक केला मी आणि मोजकंच तुम्हाला मी दाखवलं. मस्त फिरले, फ्रेश हवा घेणं इम्पॉर्टंट आहे ते घेतलं. आणि मला असं वाटतं जेव्हा केव्हा वेळ मिळतो ना तेव्हा या गोष्टी केल्या पाहिजे, घरातली कामं बाकीच्या गोष्टी. आता जिममुळे पण आता एकदम असं अजून बिझी होऊन गेले मी. जो 1-1.5 तास आहे तो मी आता जिमला देते, त्यामुळे मग छान वाटते मला. आणि स्वतःला बिझी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी खूप अगोदर सांगते या गोष्टी, कारण की आपल्याला ना बाकीच्या गोष्टीकडे ना म्हणजे आपलं लक्ष जात नाही ॲक्च्युली. थोडक्यात खूप काही गोष्टी होतात तर मग आपलं लक्ष तिथे जात नाही, आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही. नेहमी आपण असं चांगला विचार केला, असा पॉझिटिव्ह विचार केला, पॉझिटिव्ह गोष्टी करण्याचा विचार केला ना तर मग चांगल्याच गोष्टी आपल्या डोक्यात येतात आणि आपण तो प्रयत्न करत असतो. तर इतकं छान वाटतं. बरं झालं पाऊस थांबला, नाही तर जर खूप जास्त जोराचा पाऊस असला असता ना तर मग मला बाहेर निघता आलं नसतं. पण टचवूड पाऊस कमी झाला. मध्ये मी घरातनं निघाले ना तेव्हा एकदमच रिमझिम पाऊस येत होता, पण आता तर एकदम पूर्णपणे बंद झाला तो पाऊस. चला, अर्धा तास जशी मी घरात आले आणि 15-20 मिनटानंतर पाऊस सुरू झाला. पण जेव्हा मी अर्धा तास फिरत होते ना तर अजिबात पाऊस नव्हता आणि आता परत सुरुवात झाली. आता मध्ये पाऊस येणं चाललंय, बंद होतोय, परत येतोय, परत जातोय पाऊस. आता 2 आठवडे हे तर असंच राहणार आहे वातावरण. आणि हा महिना तर पूर्ण असा जाणारच आहे, पण जूनमध्ये बघूया ॲटलिस्ट चांगलं वातावरण पाहिजे, कारण की बेलाचा पण वाढदिवस असतो जूनमध्ये. आणि
कसं मग बर्थडे पार्टी वगैरे छान असं सेलिब्रेट करता येते. असं वातावरण असलं ना तर मग काय काय करायचं मग असं होतं. असो चला मग आता मी सिम्पलचं जेवण बनवणार आहे. मनोज गेलेले आहे आज ऑफिसला आणि त्यामुळे मग ते दुपारी लंचला नाहीच आहे. तर मग रात्री जे बनवायचं असेल ते एकदम असं छान मी बनवणार. पण आता सिम्पलच बनवणार आहे कारण की मीच आहे आता फक्त. बेला परी नंतरून येतात तर मग मी नंतर अगोदर स्वयंपाकाची अगोदर थोडीफार तयारी करून ठेवणार. म्हणजे परी बेला येण्याच्या आल्यानंतर मग मी पटापट स्वयंपाक केलं तर मग कसं गरम गरम त्यांना जेवायला देईल. आणि चतुर्थी होती ना, अंगारकी चतुर्थी होती, तर मग तेव्हा मी उकडीचे मोदक बनवले होते आणि त्याचं सारण जास्तीचं झालं होतं तर ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आणि आता थोडंसं जे सारण आहे त्याचे मी उकडीचे मोदक बनवणार आहे. परिबेलाला प्रचंड आवडतात उकडीचे मोदक, एकदम खुश होऊन जातील त्या. आणि म्हणून मग म्हटलं चला बनवून टाकते आज. आणि भरपूर भाज्या मी काल घेऊन आले, जसं का दोडका, अजून भरपूर आहे भाज्या, तुम्हाला दाखवते तसं. चला, इथे दोडका आहे, इथे शेवगाच्या शेंगा आहे, कैऱ्या आणलेल्या आहे मी. मला कैरी अशी थोडीशी अशी छोटे छोटे काप करून असे तडका देऊन असे लाल मसाल्यातली फोडणीची कैरी म्हणतो ना, ती खूप आवडते मला. त्यानंतर इथे भेंड्या आणलेल्या आहे, भेंड्या आहेत, फ्रेश मेथी घेऊन आलेली आहे. तर आता हे मला सगळं निवडायचं आहे, ते नंतरून करणार मी. हे बघा, आता हे व्यवस्थित ठेवून देते सगळं, हे सोलून वगैरे, म्हणजे कसं स्वयंपाक करायला एकदम सोपं जातं. जेवणाची वेळ झालेली आहे. आता जेवणामध्ये मी काय काय घेतलेलं आहे दाखवते. इथे छोले आणि काकडीचं सलाड आहे. इथे पनीर मी हलकेसे फ्राय करून त्याला हळद आणि लाल मिरची टाकून मीठ टाकून फ्राय करून घेतले. इथे आहे आपली फोडणीची कैरी आणि इथे भरपूर व्हेजिटेबल्स टाकून राईस घेतलेला आहे थोडासा. आणि असं माझं पूर्ण ताट आहे. आणि एक कमेंट आली होती, तू भाकरी आणि चपाती खात नाही का? तर मी भाकरी पण खाते, चपाती पण खाते. आणि भरपूर व्हेजिटेबल्स टाकून मी हे राईस बनवलेले आहे. हिरवे मूग आहे, मटार आहे, गाजर आहे, फरसबी आहे. ते बघा, थोडं जेवण करते मी. निघाले मी आता जिमसाठी. 10-1 मिनटं उशीर झाला मला. पाऊस बघू शकता तुम्ही. जस्ट जिम झाली माझी आणि मी आता शॉपमध्ये आले आहे. बाजूलाच अल्डी शॉप आहे. तर मला एग्स घ्यायचे आहे. एग संपलेले आहे आणि ब्रेकफास्टमध्ये कसं परिबेलासाठी पण सोपं पडतं. बॉईल एग्स दिले दोघींना 2-2, तरी पण मग इनफ त्यांना पण प्रोटीन मिळतं आणि हेल्दी आहे. तर एक ट्रे घेते मी, म्हणजे पूर्ण आठवड्याभरचं टेन्शन संपलं. आणि ब्रेड पण घेते. आले घरी मी जस्ट आणि कपडे वगैरे चेंज केले. परिबेलाला जेवायला दिलं आणि थोडा रेस्ट केला मी. चहा ठेवलेला आहे, एकदम कमी साखरेचा चहा. आणि बाकीचं यांना सांगते तर काकडी वगैरे कट करायला. आणि चटणी दिलेली आहे, सलाड दिलेला आहे त्यांना. आणि इथे मी ब्रेड घेऊन आलेले आहे. इथे मी एग्स घेऊन आले. ट्रे नाही मिळाली मला. तर हे किती आहे, 12 अंडीचं आहे हे. आणि त्यानंतर मग हे मी चोकोस घेऊन आलेले आहे परिबेलाला. हे आता हे थोडं पाहिजे होतं मला. आणि एग्स वगैरे आणि ब्रेड संपले होते तर ते तर इम्पॉर्टंट होतं. आणि उद्या ब्रेकफास्टमध्ये स्क्रम्बल एग खाणार. 2 स्क्रम्बल एग, 2 अंड्यांचं स्क्रम्बल बनवणार मी, स्क्रम्बल एग. आणि 1 ब्रेड, असं माझं उद्याचा ब्रेकफास्ट आहे. आणि बघते तर काय तर अंडीच नाही आहे. आणि तुम्हाला मी माझं थोडं मध्ये मध्ये ना डाएट दाखवण्याचा प्रयत्न करते. इव्हन माझ्या जेवणाचं जे पोर्शन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. पहिल्यापासून माझं एवढंच होतं, पण कधी कधी कसं आपण काय असं स्पेशल बनवलं किंवा असं काळ्या मसाल्यातलं रस्साचं बनवलं तर कधी कधी ना आपल्याकडनं जास्त खाल्लं जातं. पण तसं आता मी तेवढं पण आता अवॉइड करते. आणि आता परिबेलासाठी मला उकडीचे मोदक बनवायचे आहे. सारण ऑलरेडी आहे ह्याच्यामध्ये, फ्रीजमध्ये ऑलरेडी सारण आहे बघा, सारण. आणि आता याचं मी उकडीचे मोदक बनवून घेणार आहे. चला, ते मोदक ठेवलेले आहे मी स्टीम करायला आहे बघा. 7 मोदक झाले. आणि आता दोघे गेलेले आहे पार्कमध्ये खेळण्यासाठी. येतील तेव्हा खातील मस्त त्या.
आणि इथे मी एग बॉईल करायला ठेवलेला आहे, एकच आहे. जेवण झालं आणि अजून किचनचं आवरायचं बाकी आहे, आवरलं नाही आहे. संध्याकाळचे 6:30 झाले, 6:35 झालेले आहे. लवकर जेवण होतं, 6लाच जेवण केलं मी आणि तरी पण उजेड आहे भरपूर आहे बघा तिथे. आणि परीचं पण जेवण झालं, बेला जेवण करते, म्हणजे उकडीचं मोदक खाते बेला, परीचं खाऊन झालेलं आहे. आणि परी आणि बेला तेच म्हणत होते, म्हणजे त्यांना तर आवडलं होतं, खूप छान झाले होते उकडीचे मोदक आणि तेच सारणाचे बनवले होते. ते तेच म्हणत होते खूप छान झाले आणि त्यांना आवडतं ते महत्त्वाचं. आणि आता तूप टाकलं, त्यांना मेल्ट करून तूप दिलं आणि मस्त ते उकडीच्या मोदकवर तूप टाकून खात आहे. आणि आता त्यांना स्टडी दिलेली आहे. आता जेवण झाल्याच्यानंतर आता 1 तास स्टडी घेणार त्यांची आणि मग त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करणार आणि नंतर मग रेग्युलर झोपेचा जो टाईम असतो त्यांचा 7:30-8, तर मग तोपर्यंत ते झोपूनसुद्धा जातात. आणि माझा पण दिवस संपला. सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केली, तुम्ही बघितलं, आणि एवढी धावपळ असते ना, आणि या धावपळीमध्येच आहे ना वेळ निघून जातो, जाणं येणं कंटिन्यू. आणि त्याच्यामध्ये मग बाकीचं जे ग्रॉसरी आणायची मग ती राहिलेली. मग आता एवढी एक चांगली गोष्ट आहे का आता लगेच असं दुसऱ्या शॉपमध्ये लगेच जायची गरज पडत नाही. जिथे जिम आहे त्याच्या बाजूला शॉप आहे, तर मग काय लागलं का तिथं जिम झाल्यानंतर लगेचच मग वस्तू आणता येतात. हा फक्त एवढंच आहे का कधी कधी ना जे आपल्याला वस्तू पाहिजे ना त्याच नेमकेनं संपलेल्या असतात. म्हणजे खूप वेळेस असं होतं माझ्या बाबतीत असं. पण मला एग्स वगैरे पाहिजे होते तर ते घेतले, ब्रेड घेऊन आले मी. आणि मिल्क तर ऑलरेडी होतं घरात म्हणून मग मिल्क काय आणायची गरज पडलेली नाही आहे मला. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि मी जिथे राहते ना तर तिथला आजूबाजूचं जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि खूप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.